तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. करण्यासाठी आज आपण इथे आला. गुरसाळेमध्ये पाटील वस्तीच्या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं जवळपास 1.25 कोटी रुपये त्या रस्त्याला मंजूर आहेत आणि उजनीच्या कॅनलवरती 4 पूल मंजूर आहेत. चिलाईवाडीमध्ये 1 आणि इथं गुरसाळ्यामध्ये 4 अशा ह्या पुलाचं भूमिपूजनासाठी या ठिकाणी आलतो. ह्या कामासाठी विशेष प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाचे जे आपले समन्वयक आहेत रामभाऊ गायकवाड यांनी सातत्याने ह्या सगळ्या कामासाठी पाठपुरावा केला. जिथं जिथं आमची गरज लागेल त्या ठिकाणी दादांची मदत घेतली. पण त्यांनी स्वतः ह्या सगळ्या कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करून ही सगळी कामं मंजूर करून घेण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. आज ह्या रस्त्याची भूमिपूजन ह्या ठिकाणी पार पडली. लोकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती, ती ह्या निमित्ताने जरा मार्गी लागलेली. आत्ताच आपण सांगितले की अनेक वर्षापासूनची मागणी आहे. गेल्या काही वर्षापासून असेल का 3 ते 4 टर्म आपण प्रतिनिधित्व करताय आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून किंवा आपल्या वडिलांच्या माध्यमातून. अनेक रस्त्यांमध्ये देखील आजही आपल्या मतदारसंघामध्ये रस्ते नाही आहेत. सुरुवातीला गेल्या 15 वर्षात ज्यावेळेस मतदारसंघ जोडलेला होता त्यावेळेसची रस्त्याची परिस्थिती, विजेची परिस्थिती जर बघितली तर ह्याच्यापेक्षा खूप वाईट होती. जवळपास या 42 गावामध्ये 7 ते 9 सबस्टेशन नवीन उभा केलेत. रस्ते कोट्यावधी रुपयाचे रस्ते सगळ्या गावांना जोडण्यासाठी काय गावांना रस्ते नव्हते. प्रामुख्याने आधी गावं जोडण्याच्या रस्त्याला प्राधान्य दिलं, कारण शेवटी एका मतदारसंघामध्ये एक ठराविक प्रमाणात निधी येतो आणि तो निधी आल्यानंतर 135 गावं मतदारसंघात आणि सगळ्याचं नियोजन करायला एका वेळी शक्य होत नाही. आत्ता जे राहिलेले आहेत ते वाड्या वस्त्यावरचे बरेचसे रस्ते राहिलेले आहेत. पाऊस चांगला झाल्यामुळं त्या वाड्या वस्त्यावरच्या रस्त्याची नक्कीच अडचण निर्माण झालेली आहे. त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येक गावांना मुर्मीकरण त्या वाड्या वस्त्यावरच्या रस्ते करण्यासाठी 5-6 लाख रुपये दादांच्या प्रयत्नातून येणाऱ्या ह्या 8 दिवसामध्ये आम्ही कुठल्या ना कुठल्या निधीमधून सगळ्या गावांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आणि जे काय मोठे रस्ते असतील गावं टू गावं जोडण्याचे, त्यालाही पुढच्या टप्प्याटप्प्याने आपण निधी देण्याचं काम निश्चितपणाने केलं जाईल. येणाऱ्या विधानसभेसाठी आपलं नाव चर्चेत राहत आहे. भाजपसोबतच आपण राहणार आहात का आणि किंवा तुतारी आपण हातात घेणार, तुम्ही लढवणार आहात का? आता ह्या बाबतीमध्ये आमच्या मतदारसंघातल्या गावगाव असणाऱ्या सगळ्या मतदारांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं आधी प्रत्यक्षात भेटून आम्ही मनोगत ऐकणार आहे. आणि जी लोक ठरवतील आणि लोक ज्या बाजूला जायला सांगतील तो निर्णय आम्ही लोकांच्या हितासाठी निश्चितपणाने घेणार आहोत. एक विरोधक म्हणून आपल्यासमोर विरोधक म्हणून मोहिते पाटील घराण्याचे सरस ठरेल, अभिजित पाटील सरस ठरेल की कोणी आणखीन कोणी सरस ठरेल? मी माझ्या बाबतीत सांगू शकतो, समोरच्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही. मी माझी जी काय कामं आहेत किंवा माझं जी काय काम आहे त्या बाबतीत मी बोलू शकतो. समोरच्या व्यक्तींबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. आज मराठा समन्वयक नेते आपल्यासोबत आहेत. कुठेतरी मराठा बांधवांची मते मिळण्यासाठी कुठेतरी जवळीक साधण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणायची काय कारण नाही. कारण वेळोवेळी ज्या वेळी मराठा आंदोलन झालं, अगदी मूक मोर्चा सुरुवातीला मागच्या 5 वर्षात निघले, त्यातही आमचा सहभाग होता. मनोजदादा जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं, त्यालाही आम्ही पाठिंबा दिला. मी स्वतःही तिथं गेलेलो होतो. आता येणाऱ्या 7 ऑगस्टला सोलापूरला जी रॅली आहे त्या सोलापूर जिल्ह्यातले सगळे लोक त्या नियोजनासाठी आलेले होते. त्या नियोजनाच्या बैठकीलाही मी होतो. आणि त्यामुळं रामभाऊ गायकवाड हे समाजाचं काम करत आहेत, पण त्यापेक्षा ते त्याच्या आधीपासूनही आमच्या संपर्कात आहेत आणि गावाच्या विकासासाठी काम करतात आणि ह्या चांगलं काम होतं आहे म्हणून खरं तर आम्ही ह्या कार्यक्रमात. शेवटचा प्रश्न, गेल्या 2 दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांचे आपले चुलते रमेश शिंदे हे भेटीचा फोटो व्हायरल झाला, तर आपल्या कुठेतरी उमेदवारीबद्दल विरोध होतोय किंवा त्यांनी देखील तयारी दर्शवली की विधानसभा लढवण्याची?
आता त्या बाबतीत फोटो फक्त मला विमानातला बघायला मिळाला. विमानात अनेकांच्या भेटीगाठी होतात आणि आज सोशल मीडिया आणि ह्याच्या माध्यमातून अनेक फोटो व्हायरल होते. त्यामुळे त्या गोष्टीवरती मी बोलण्यापेक्षा प्रत्येक त्या लोकांचं मत जाणून घेणं गरजेचं आहे. मी स्वतः त्या गोष्टीवरती काय म्हणून प्रतिक्रिया देणार.